तर हा ताफा आपण पाहतोय फ्रीवेवर हा ताफा सध्या पोहोचलेला आहे। थोड्याच वेळात आता आझाद मैदानावर हा ताफा दाखल होणार आहे। आज एकच दिवसाची परवानगी मनोज जरांगे यांना देण्यात आलेली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देतात। प्रदीप, वृषाली, सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे यांचा ताफा अगदी 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि या ब्रिजवरून ईस्टर्न एक्सप्रेसवेच्या फ्रीवेवरून आपण पाहतोय की मनोज जरांगे यांचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेने कूच करतोय। दोन्ही आपण पाहतोय की लेनमध्ये गाड्यांची गर्दी आहे आणि या ब्रिजवरती आपण पाहतोय की मोठ्या संख्येने मराठा बांधव हे उत्साहानं मनोज जरांगे यांच्या नावानं घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी करत आझाद मैदानावरती पोहोचतायत। लांबपर्यंत आपण जर नजर टाकली तर आपण पाहतोय की ईस्टर्न फ्रीवेवरच्या दोन्ही लेनमध्ये गाड्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्या शेवटच्या टोकापासून जिथून ब्रिज सुरू होतो, आपण कॅमेरामॅनला विनंती करतोय की त्या शेवटच्या ब्रिजवरती आपण पाहतो की जिथून ब्रिज सुरू होतो तिथल्या गाड्यांची गर्दी दाखवावी। आपण पाहतो की या सगळ्या गाड्या आपल्याला ब्रिजवरती पाहायला मिळतात आणि गाड्यांच्या दोन्ही दुतर्फा आझाद मैदानाकडे कूच करतायत। गाड्यांची संख्या आता तरी सांगणं कठीण आहे, कारण नजर टाकावी तिथपर्यंत आपल्याला फक्त चारचाकी गाड्या पाहायला मिळतात आणि मराठा आंदोलक मराठा आरक्षणाची मागणी करत थोड्या वेळात मनोज जरांगे यांच्या सोबत आझाद मैदानावरती पोहोचतायत। राज्य सरकारनं आज एक दिवसाची दिलेली परवानगी, 5000 आंदोलकांची घातलेली अट आणि काय अटी शर्ती मनोज जरांगे यांच्या समोर ज्या ठेवलेल्या आहेत। आज मनोज जरांगे सकाळी ज्यावेळेस आझाद मैदानावरती पोहोचतील त्यावेळेस त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतोय की जर कदाचित या आंदोलकांचा मुक्काम मुंबईमध्ये वाढला तर मुंबईच्या यंत्रणेवरती किती ताण येऊ शकतो। लोकल असेल, त्याचबरोबर मुंबईमधली वाहतूक कोंडी असेल। सध्या सणासुदीचे दिवस आहेत, मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। मात्र त्यावरती या गर्दीचं आपण पाहतोय की गर्दीचं जर कदाचित सावट मुंबईवरती वाढलं तर मग मात्र यंत्रणा कोलमडू शकते। मात्र मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यामध्ये आजच राज्य सरकारला यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नजर टाकावी तिथपर्यंत फक्त मराठा आंदोलकांच्या गाड्या आपल्याला ईस्टर्न फ्रीवेवरती पाहायला मिळतात आणि इथून अगदी तिसऱ्या गाडीमध्ये मनोज जरांगे आपण पाहतोय की आराम करताना पाहायला मिळतात। या सगळ्यांना प्रतीक्षा आहे मनोज जरांगे यांच्या आजच्या संबोधनाची। मनोज जरांगे काय भूमिका घेतात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, मुंबईमधून आम्ही हलणार नाही जोपर्यंत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होत नाही, अन्यथा आरक्षणाचा निर्णय आजच्या आज होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही, अशा पद्धतीचा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतलेला आहे। मात्र ही गर्दी पाहता राज्य सरकारकडून चर्चेच्या काय हालचाली होतात का हे पण महत्त्वाचं आहे। प्रदीप, थोड्याच वेळात हा ताफा दाखल होईल।